जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख यांची बदली झालेल्या ठिकाणी म्हणजेच अक्कलकोट पंचायत समितीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सोमवारी हजेरी लावली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या। शुक्रवारी ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे। ग्रामपंचायत विभागातील 58 ग्रामसेवक 20 वर्षांहून अधिक काळ एकाच गावात कामकाज करत असल्याचे दिसून आले। या सर्व ग्रामसेवकांची नव्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख यांची अक्कलकोट येथे बदली झाली आहे। 5 वर्षांहून अधिक काळ मुख्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे। 16 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांच्या या दिवशी प्रवेशोत्सव होणार असल्याने त्याची तयारी करण्यात येत आहे। या दिवशी सर्वच जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे। मुख्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेवर हजर राहण्यास सांगितले आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले। कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची चर्चा असली तरी राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत कोणत्याही नव्या मार्गदर्शक सूचना नाहीत। तरीही आरोग्य विभागाची बैठक घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली। हवामान बदल आणि पावसाळ्यातील साथीचे आजार याबाबतही सतर्क राहण्याबाबत सांगण्यात आले आहे। पावसामुळे नद्या नाले ओढ्यांना पाणी आले असून टँकरची चिंता मिटली आहे। माध्यमिक शिक्षण विभागात कारभारात सुधारणा होत आहे। आता नव्या बदलामुळे या विभागासाठी कर्मचारी देण्यात येणार आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले।